आतापर्यंत आहेत ते सन्मान्य श्री सुरेश हरिचंद्र म्हात्रे, उपाध्यक्ष राजू दामोदर म्हात्रे, संतोष शांताराम म्हात्रे, सेक्रेटरी गीतेश गजानन म्हात्रे, संतोष अरुण म्हात्रे आणि खजिनदार किरण परशुराम म्हात्रे. त्याचबरोबर त्यांच्या कमिटीमध्ये असलेले सदस्य, नवीन निर्माण झालेले सदस्य अर्थात संकेत मणिलाल म्हात्रे, प्रवीण नागू म्हात्रे असतील, पूर्वीचे सचिन कृष्णा म्हात्रे असतील, मणिलाल शंकर म्हात्रे असतील, सुनील पांडुरंग म्हात्रे असतील, अक्षय राजेंद्र म्हात्रे असतील, मनोज रवींद्र म्हात्रे असतील किंवा दीपक काशीनाथ पूर्वीचे दीपक काशीनाथ म्हात्रे असतील, या संपूर्ण कमिटीने आतापर्यंत ही जबाबदारी पेलली आणि 49व्या वर्षामध्ये आजचं वर्ष पदार्पण करत आहोत. हे सगळ्यात मोठं आहे, कारण अलिबाग तालुक्यातली ही दुसरी जी कमिटी असेल जी 49वं वर्ष आणि पुढील वर्षी 50वं वर्ष साजरं करेल आणि त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अत्यंत सुंदर असं क्रीडांगण जे भोनाई माता म्हणून आपण नाव दिलं गेलं आणि त्या भोनाई माता क्रीडांगणावरती मकर संक्रांती चषक 2026 मध्ये 49वं वर्ष आपण स्थापन करत आहोत. खूप मोठी उपलब्धी ही अलिबाग क्रिकेटसाठी अमरदीप कोलगावच्या वतीने दिली गेली. मॅच आजचा आपण पाहतो, आजचा हा चौथा मॅच आहे जे पहिल्या फेरीचा, आणि पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये प्रथम टॉस जिंकला तर अर्थात या ठिकाणी सासोने संघाने म्हणजे अमृतस्फोट यशवंतदेव सासोने संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग घेतली आणि त्यानंतर रांजणपाडा संघाला या ठिकाणी फलंदाजीसाठी आमंत्रित केले. षटकाराच्या हॅट्रिकसाठी पारितोषिक आले. बघा, अनोखं पारितोषिक आहे, अर्थात टिंगल ग्रुप. आता टिंगल ग्रुप कुठला आहे माहिती नाही, परंतु बोलण्याच्या अगोदरच मिरज मैदानातून बाहेर होतोय. टिंगल हा शब्द ऐकला आणि मला वाटतं बॅटचा स्ट्रोक थोडा कमी झाला की काय असं वाटलं आणि मिरज सरच स्क्वेलेकच्या हातात झेल देऊन या ठिकाणी बाधून परतलेला आपल्याला बघायला मिळतोय. मिरज बॅक टू द पॅव्हलियन. गोल्डन डकचा शिकार ठरला मिरज घरत. टिंगल ग्रुपच्याकडून पारितोषिक होतं, सलग 3 षटकारासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं टिंगल ग्रुपकडून, परंतु त्या क्षणाला मिरजची विकेट जातोय. हे खूप खराब असणार आहे, कारण पारितोषिक लागणार, बोलला जाणार तेव्हाच मिरज बाद झाला आणि त्यानंतर मैदानात येतोय तो म्हणजे गीतेश अशोक म्हात्रे. हा नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात सज्ज होतोय गोलंदाजीसाठी, अर्थात फलंदाजीसाठी येतोय. राजेश थलेकडून पारितोषिक आले. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक भरतात. पहिल्या विकेटसाठी 100 रुपये आपण या ठिकाणी देऊ करतोय. राजेश थले मित्र अर्थात कमलेश कोहलीचे मित्र आहेत आणि त्यांनी 100 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे प्रत्येक विकेटसाठी. कमलेश कोहलीची गोलंदाजी राऊंड विकेट मारा करतोय या पंचांच्या उजव्या बाजूने. यावेळेला दुसरा विकेट गमावणार की काय, मात्र विकेट कीपर थोडासा पाठीमागे राहिला. बघा, प्रयत्न करायला पाहिजे होता, गरज होती विकेटची, परंतु सर्वेश वाकडे हा त्यांचा प्रमुख खेळाडू आहे आणि त्यांनी प्रयत्न केले नाही आहेत. अवश्य जर प्रयत्न केले असते, हात त्याचे खूप लांब आहेत, हातात जर चेंडू पडला असता तर अजून एक विकेट गेली असती, मात्र कुठलीही विकेट नाही आहे. जीवनदान असेल यावेळेस गीतेश म्हात्रेला, परंतु एका धावेच्या आधाराने आपलं खातं खोलतोय. धावफलकावरती एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या येतोय ती म्हणजेच 2 धावा. 1 बाद 2 गावदेवी रांजणपाडा. आत्ताच संपलेली गावदेवी रांजणपाडा स्पर्धा आपण सगळ्यांनी बघितली असाल. अत्यंत चांगलं आयोजन गावदेवीच्या माध्यमातून केलं जातं आणि गेले कित्येक वर्ष हे सुद्धा खूप मोठं आयोजन करताना गावदेवी रांजणपाडा हा संघ आणि त्यांचे ग्रामस्थ नेहमी पाहत असतो. ही आत्ताच आटपलेली ही स्पर्धा मागील रविवारची आपण आत्ताच्या रविवारची बघितली. यावेळेचा चेंडू होता बॅकफुटला जाऊन त्या ठिकाणी पॉईंटच्या दिशेला पाठवला होता. 1 धाव आणखीन मिळेल गीतेश म्हात्रेला. एका धावीची साहित्याने धावसंख्या येतोय ती म्हणजे 3 धावा. मकर संक्रांती चषक आपण बघितला तर दरवर्षीप्रमाणे या आजच्या वर्षामध्ये जर पाहिला तर थोडासा गारवा मकर संक्रांतीला दिसतोय, कारण थंडी खूप जास्त आहे. यावर्षी थोडीशी थंडी लांबले आणि त्यामुळे जो काही दुपारची हीट असते ती दुपारची हीट गेल्या वर्षीच्या मानाने आणि त्याच्या काही
वर्षाच्या अगोदरच्या मानाने जर आपण बघितले तर यावर्षी खूप कमी हिट मैदानावरती दिसतोय. पाणीसुद्धा कमी त्या ठिकाणी क्रीडांगणावरती घेऊन जावं लागतोय. परंतु गेल्या वर्षीची हिट जर बघितली तर खूप सारी हिट होती. परंतु त्या मानाने हे वर्ष हे खूप चांगलं वर्ष आहे. थंड वातावरण आहे आणि त्यामुळे मकर संक्रांती चषकामध्ये खेळाडूंना चांगला या ठिकाणी खेळता येऊ शकतोय. चांगला फटका होता गितेश मात्रेचा. लॉंग ऑफच्या दिशेला एक गॅप होती आणि त्या गॅपमधून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चौकारासाठी गेला होता. 4 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पुढे गेली आणि ते गेले 7 वरती. एक षटक पूर्ण 7 धावा धावफलकावरती, एक बाद अशी स्थिती आहे गावदेवी रांजणपाडा या संघाची. दोन्ही संघांचा जर आपण विचार केला तर तुल्यबल संघ आहेत. दोन्ही संघांची ताकद जर आपण बघितली तर जबरदस्त ताकद आहे. यावर्षी अमृतस्फोट यशवंतदेव सासोने संघाने काही नवीन खेळाडू मैदानात उतरवलेले. जे जुने खेळाडू या ठिकाणी रिटायरमेंट घेतल्यानंतर अमृतस्फोट यशवंतदेव सासोने संघ नवीन खेळाडूंची भरती करतोय आणि त्याच्या साथीला एक जुना खेळाडू म्हणजे कमलेश कोहली. अनुभवाची खूप सारी जोड असणारा कमलेश कोहली आणि त्याच्या साथीला सर्वेश कोहली असे 2 खेळाडू त्यांना अनुभवी खेळाडू मिळतात आणि त्यांच्याबरोबरच एक युवा खेळाडू असा संगम त्यांनी साधलेला आहे. सांघिक कामगिरी या ठिकाणी साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे तो अमृतस्फोट यशवंतदेव सासोने. याचं सगळं सहकार्य मला वाटतं द्यावं लागेल ते सर्वेश वाकडेला. सर्वेश वाकडेंनी घेतलेली मेहनत अमृतस्फोट यशवंतदेव सासोने संघाला क्रिकेट जगतामध्ये अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये नाव निर्माण करण्यासाठी घेतलेली मेहनत ही खूप मोठी आहे आणि तो सर्वेश वाकडे विकेटकीपरच्या रूपात मैदानात आपल्याला बघायला मिळतोय. नवीन एक चेहरा आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती. नवीन गोलंदाज येतोय प्रेमनाथ नाकवा. अर्थात हा जुना खेळाडू आहे. प्रेमनाथ नाकवा आज या संघामध्ये दाखल झाला या वर्षी आणि तो गोलंदाजी मार्कवरती येतोय. राईट हँड ओव्हर द विकेट. यावेळेला पुल केलाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहन पाटीलच्या बॅटमधून येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार. चेंडूचा हवेतून टाकलेला थोडा फायटेड बघितला आणि त्यावरती जबरदस्त स्ट्रोक नॅचरल स्ट्रोक आपण बघतो जो आवडता स्ट्रोक आहे रोहन पाटीलचा आणि तो स्ट्रोक खेळला 6 धावेच्या माध्यमातून स्कोर छलांग घेऊन जातोय तो म्हणजेच आता 13 वरती. एक षटक पूर्ण एक बाद 13 अशा स्थितीमध्ये प्रथम फलंदाजी करताना गावदेवी रांजणपाडा. तेरा धावा धावफलकावरती लागल्या. षटक नंबर 2 प्रगती पथावरती प्रेमनाथ नाकवाच्या हातात चेंडू सोपवलेला आपण बघतोय. आजचा या गटामधला या ग्रुपमधला पहिला फेरीचा मॅच आपण बघतोय. आतापर्यंतचा हा 4था मॅच. वाजले साधारणतः आपण बघतोय आत्ता 1:34 झालेले आहेत आणि पहिल्या फेरीचा मॅच या गटामधला सुरू झालेला जे ते आपण बघतोय. यावेळेचा चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर होता. चेंडू खेळला लॉंग ऑफवरती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे वाकडे अंश वाकडे त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय. तोपर्यंत एक धाव आणखीन मिळेल. एका धावेच्या सहाय्यतेने धावसंख्या 14 वरती पोहोचतोय जिथे 1:14 गावदेवी रांजणपाडा. प्रेमनाथचा पुढचा चेंडू यावेळेला खूप चांगला चेंडू. चेंडूची गती जोरात होती वेगाने होती आणि त्याच वेळेला चेंडूची उंचीसुद्धा थोडी खाली राहिली विकेटच्या खाली राहिली आणि त्यामुळे चेंडूवरती ज्या पद्धतीने अंदाज बांधला होता गितेश मात्रेने तो अंदाज त्याचा यशस्वी होत नाही. चेंडू डॉट गेला निर्धाव जातोय. पुढील चेंडू प्रेमनाथ नाकवा मांडवा एंडकडून. यावेळेला चांगला पूल आहे हवेत आहे मात्र त्या ठिकाणी चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे जातोय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 2 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. उताराच्या आउटफील्डवरती क्षेत्ररक्षण करणे खूप कठीण असतं आणि त्या कठीण आउटफील्डवरती आपण बघितला तर हा चौकार जातोय. क्षेत्ररक्षकाची चुकी म्हणता येईल असं सुद्धा सांगता येत नाही कारण आउटफील्ड जो पाहतो तो खूप उताराचा होता आणि त्या ठिकाणी अनुभवी असा क्षेत्ररक्षक असणे खूप गरजेचं होतं. परंतु तो नवीन आहे युवा आहे आणि त्यामुळे तिथे फिल्डिंग करणे ते तिथे कसब असतो. पुढील चेंडू प्रेमनाथचा. यावेळेला चांगला फटका आहे बॅकफुटला येऊन चेंडूला खेळला आहे. स्ट्रेट ड्राईव्हच्या पद्धतीने स्ट्रेट बॅटने डीप कव्हरवरती क्षेत्ररक्षक चेंडू फिल्डिंग करतोय. त्या ठिकाणी असलेला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चांगली फिल्डिंग करतोय. रोशन मला वाटतं त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय आणि 1 धावेच्या सहाय्यतेने धावसंख्या पुढे सरकतोय. धावफलकावरती एकूण धावा लागल्यात त्या 19 धावा. दुसरं षटक प्रगती पथावरती 1:19 गावदेवी रांजणपाडा. मकर संक्रांती चषक 2026 49व वर्ष.
खूप मोठी उपलब्धी अमरदीप युवक मंडळ कोलगाव यांच्या माध्यमातून आपण बघतोय. अर्थात स्पर्धेचं अध्यक्षपद आताचं आपण बघतोय सुरेश हरिश्चंद्र म्हात्रे आणि त्याच्या संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून ही स्पर्धा पुढे नेण्याचं कार्य केलं. अर्थात कैलासवासी काशीनाथ राघव म्हात्रे त्या कालचे अध्यक्ष 1977चे अध्यक्ष आणि आताचे अध्यक्ष सुरेश शाह यांचं कार्य खूप मोठं आहे. त्यांच्या कमिटीचे कार्य म्हणजे प्रत्येकाचंच कार्य खूप मोठं आहे. 49 वर्ष निर्विघ्नपणे स्पर्धा आयोजन करताना मकर संक्रांती चषक ठेवणे ही खूप मोठी जबाबदारी या टेनिस क्रिकेटमध्ये या कोलगाव गावासाठी आहे. या दरम्यान ज्येष्ठ खेळाडू क्रिकेटपटू प्रकाश दादा यांचं सुद्धा या मैदानावरती आगमन झालेले आहे. क्रिकेट पाहण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मी मकर संक्रांती चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. खूप सारं योगदान या गावासाठी राहिलं आहे. प्रकाश यांचं खूप स्वागत आहे आपलं. बोलूया षटक नंबर 30 प्रगतीपथावरती गोलंदाज येतोय तो म्हणजे आयुष अमृत वाकडे. जोरकस फटका, गगनभेदी गगनचुंबी षटकार. रोहन पाटीलच्या बॅटमधून उंच असा षटकार जातोय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या वरून खूप लांबच फटका. जबरदस्त ताकद आणि टायमिंग आपण बघतोय. रोहन पाटीलच्या बॅटमधून षटकार येतो आणि 6 धावेच्या आधारे धावसंख्या एकूण जातोय ती म्हणजेच आता 26 वरती. 26 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. आयुष वाकडेची गोलंदाजी सुरू झाली. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि दुसरा चेंडू यावेळेला राईट लेफ्ट हँड ओव्हर द विकेट तो मारा करतोय. लेफ्ट हँडेड आहे आणि ओव्हर द विकेट त्याचा मारा आपण बघतोय. हा चेंडू अत्यंत चांगला. गुल्डन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर जो एक स्पॉट आहे या पिचवरचा एक स्पॉट आहे त्या ठिकाणी टप्पा पडला तर चेंडू खाली सुद्धा राहतो. हे आत्ता आपण पाहिलं आणि मगाशी सुद्धा बघितलं होतं. त्यामुळे या चेंडूवरती कुठली धाव येत नाही. फलंदाज रोहन पाटील बीट झालाय. धावसंख्या जैसे ते 26 वरती. पुढील चेंडू आयुष वाकडे. यावेळेला खूप चांगला चेंडू मिडल एसटीवरून अक्षरशः डिफेन्स पद्धतीने तो खेळला होता. गॅपमधून लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून सेफ झोनमधून चेंडू काढला. खूप महत्त्वाचा आहे कारण चेंडू चांगला होता. मिडल एसटीवरती होता आणि थोडा खाली राहिला होता. एक धाव आणखी मिळेल रोहन पाटीलला. धावसंख्या 27 वरती पोहोचतोय. प्रथम फलंदाजी करताना गावदेवी रांजणपाडा या संघाची धावसंख्या. षटक 30 आयुष वाकडे. आयुष अमृत वाकडे गोलंदाजी मार्कवरती. फुल टॉस. या वेळेला फटका सरळ काऊ कॉर्नरच्या हातात. फलंदाज गीतेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. क्षेत्ररक्षक सर्वेश कोहली त्या ठिकाणी फिल्डिंग करत होता. अत्यंत सुंदर जजमेंट त्या ठिकाणी आणि गीतेशची खेळी संपुष्टात. दुसरा हादरा बसतोय जिथे एक चांगली पार्टनरशिप दोन खेळाडूंमध्ये होत होती आणि अशी पार्टनरशिप या ठिकाणी तुटली जातोय. आयुषला सफलता मिळतोय. आपल्या संघासाठी खूप महत्त्वाची सफलता या वेळेला असेल ती म्हणजे आयुष वाकडेची. 2 बाद धावसंख्या एकूण आहे ती म्हणजेच 27 वरती. 3रं षटक आणि 3ऱ्या षटकातले आतापर्यंत चेंडू संपलेत ते म्हणजे 4 चेंडू संपलेत. धावसंख्या एकूण खर्च केले 7. कमबॅक केलं आहे बघा. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक हे आयुषने या ठिकाणी केलं आहे. नवीन फलंदाज विश्वास पाटील. जबरदस्त विस्फोटक फलंदाज. खडे खडे षटकार खेळण्याची क्षमता ताकद ज्या खेळाडूकडे आहे तो म्हणजे विश्वास पाटील. यावेळेचा चेंडू फुटवर्कची कमी आणि त्याचबरोबर फटका केला आहे लॉंग ऑफच्या दिशेला. 1 धाव घेतले, आपलं खातं खोललं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. चेंडू चांगला होता. 5 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात आयुष वाकडेने. अंतिम चेंडू आयुष वाकडेचा. यावेळेचा चेंडू आपण बघतोय ऑफस्टम्पच्या बाहेर खूपच होता. कमलेश कोहलीला सुद्धा चकवतोय विकेटकीपरला आणि त्यामुळे वाईट +1 अशा 2 अतिरिक्त धावा येतात. धावसंख्या एकूण पोहोचते 2च्या सहाय्यतेने 30 धावा धावफलकावरती लागल्या. षटक 30 प्रगतीपथावरती. अंतिम चेंडू आयुषचा. फुलटॉस होता मात्र चेंडूवरती कार्पेटने खेळलाय. मिसफील्ड होतोय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सर्वेच्या पायाला स्पर्श करून चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. सर्वेशने यावेळेला थोडंसं चुकी केली कारण ज्या पद्धतीने बॉडी चेंडूच्या दिशेत आणायला पाहिजे होती ती बॉडी दिशेत आणली नाही. पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न फुटबॉल पद्धतीने
आणि त्यामुळे हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकाराबरोबर धावसंख्या 34 वरती जातोय. एक जबरदस्त सन्मानजनक स्कोअरच्या दिशेने वाटचाल करताना आपण बघतोय, तो म्हणजेच गावदेवी रांजणपाडा या संघाला. आतापर्यंत आपण बघितला खूप सारे चषक स्पर्धा झाल्या आहेत आणि त्यामध्ये 34 2 बाद 34 3 षटकं पूर्ण. धावफलकावरती धावा लागल्यात. आपण बघतोय 9च्या सरासरी 12च्या सरासरी जवळजवळ साधारणतः 11.33ची सरासरी आपण बघतोय या मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 11.33च्या सरासरीने धावसंख्या पुढे सरकताना आणि अंतिम षटकासाठी आता मात्र गोलंदाज आणखीन एक युवा चेहरा, नवीन उभरता चेहरा आपल्याला बघायला मिळेल. तो अमृत स्पोर्ट यशवंतदेव सासोनी संघाचा नवीन खेळाडूंचा भरणा आणि त्यात खेळाडूंना गोलंदाजी देणे हे खूप महत्त्वाचं आहे. हे सर्वेशकडून आपण बघतो, कारण सर्वेशसुद्धा एक चांगला आयोजक आहे. त्याचं आयोजन आपण जर बघितलं तर अलिबाग तालुक्यामध्ये एक जबरदस्त आयोजन त्यांनी नेहमीच केलेलं आहे. पुढील चेंडू आणि पुढचा षटक आपल्याला बघायला मिळतोय. नवीन गोलंदाज कमलेश नाव नौश आलाय गोलंदाजीवरती. पहिला चेंडू खराब करतोय. 2 अतिरिक्त धावा या चेंडूवरती जातील. अतिरिक्त धावेच्या माध्यमातून धावफलकावरती 36 धावा लागलात. आता मात्र 12ची सरासरी नक्कीच आलेली आहे. वाईट +1 अशा 2 धावा येतात. विश्वास पाटील स्ट्राईकवरती आहे. ऑफ साईडच्या दिशेला 4 क्षेत्ररक्षक आपण बघतोय बाउंड्री लाईनवरती. ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती आणि हा दरम्यान सर्वेशच्या डोक्यावरून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरून उत्तुंग षटकार. मी नेहमीच म्हणतो, विश्वासला कुठलाही फुटवर्कची गरज नसते. विश्वासकडे ताकद आहे, टायमिंग आहे. तो खडे खडे षटकार मारतो आणि हा बघितला आपण, खडे खडे षटकार सरळ सर्व्हिसच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे षटकार आलाय. 6 धावेच्या माध्यमातून धावफलकावरती 42 धावा लागल्यात. नवेशचा पुढचा चेंडू, यावेळेला आणखीन एक फुल टॉस, मात्र यावेळेस कार्पेटच्या माध्यमातून खेळला आहे. जास्त रिस्क घेतली नाही आहे, कारण फुल टॉस हा नेहमी षटकारासाठी जातो असं नाही, कधी विकेट जाते. आणि त्या अगोदरच्या चेंडूवरती षटकार होता. मग आता एकेरी धाव घेऊन आपला साथीदारसुद्धा स्ट्राईकवरती येणे खूप गरजेचं आहे, कारण तेवढाच ताकदीचा तो आहे हे विश्वासला माहिती आहे आणि तो विश्वास त्याच्याकडे आहे. यावेळेला एका धावीच्या माध्यमातून धावसंख्या 43 वरती पोहोचले. पुढील चेंडू नवेशचा, यावेळेसचा फटका कार्पेटच्या माध्यमातून खेळला आहे. फसवलाय, चकवलाय क्षेत्ररक्षकाला. चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत चौकार. आउटफील्ड, कोलगावचा आउटफील्ड ज्याने ओळखलं, ज्याने अनुभवलं, तोच या ठिकाणी फिल्डिंग करू शकतोय. अनुभवाची जोड जर असेल तरच तुम्ही इथे टिकून राहू शकता. नवीन चेहरे किंवा नवीन खेळाडूला इथे खेळणे म्हणजे कसब लागतो आणि तो कसब जर आपल्याकडे असेल तरच इथे आउटफील्डवरती आपण टिकून राहू शकता. या मैदानावरती आणि या मकर संक्रांतीवरती आपण नाव करू शकता. धावफलकावरती एकूण धावा लागल्यात, त्या म्हणजेच 47 धावा धावफलकावरती. सन्मानजनक स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. हा चेंडू आपण बघतोय कार्पेटच्या माध्यमातून केला. थोडा ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाला होता. उजवा पाय थोडासा आपण बघितला तर ऑफस्टम्पच्या बाहेर घेतला. आडव्या बॅटने खेळायचं होतं, प्रथम विचार केला, परंतु त्याच वेळेला आपण बघतो चेंडू सरळ ऑफसाईडच्या दिशेला खेळलाय. फुल टॉस होता, फायदा उठवता आला नाही आहे विश्वासकडे आणि त्यामुळे एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेच्या साह्याने धावसंख्या एकूण पोहोचतोय 49व वर्ष स्पर्धेचं आणि 49 धावा धावफलकावरती लागल्यात. आजच्या दिवसातला सर्वात जास्त हायेस्ट स्कोर आणि हे वर्षसुद्धा 49व स्पर्धेचं. अमरदीप युवक मंडळ मकर संक्रांती चषक 2026. वा, हा चेंडू खाली राहिलाय, डायरेक्ट हिट. विकेट किपरचा नेम या ठिकाणी नक्कीच चांगला आहे. विश्वास बाद झालाय. मात्र या ठिकाणी आपण बघितलं तर 4 षटकं संपलीत आणि 49 धावा धावफलकावरती लागल्यात. 50 धावांचं लक्ष हे अमृत स्पोर्ट यशवंतदेव सासोनी संघावरती उभं केलेलं आहे. आपण बघतोय एक चांगला मॅच, 2 तुल्यबल संघ. अर्थात गावदेवी रांजणपाडा जर बघितला तर अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये सुपर 8मध्ये सुद्धा काही काल खेळला आहे, परंतु त्यानंतरची प्रगती थोडीशी मंदावली आणि मग
साधा मिडल लॉटमध्ये त्यांना सुद्धा खेळण्याची संधी आजसुद्धा मिळालेली आहे. आजचा जर लॉट जर आपण सगळा बघितला तर या ठिकाणी एक चांगला पद्धतीचा लॉट आहे आणि या लॉटमधून बक्षीस पात्र होण्यासाठी प्रत्येक संघाला संधी या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये आज रांजणपाडा संघसुद्धा एक चांगल्याला सामना खेळतोय, जिथे पहिल्या मॅचमध्ये 49 धावा त्यांनी उभ्या केल्यात. कारण आजचा लॉट्समध्ये जर आपण संघ पाहिले तर गावदेवी रांजणपाडा, यशवंतदेव सासोने, काय बोलतात, गावदेवी झिराड, गावदेवी धोकोडे, शिरीश्वरी झिराड, शावणी इरवन बोडणे, गावदेवी मापगाव आणि श्री गणेश पांतवणे हे संघ जर आपण बघितले तर एका लाईनमधले संघ आहेत आणि एकाच ताकदीचे संघ आहेत आणि अशामुळे या ठिकाणी संधीसुद्धा गावदेवी रांजणपाडा, यशवंतदेव सासोने आणि सर्वच संघांना मिळू शकतोय. पुढील मॅचसाठी मी टॉस करण्यासाठी आमंत्रित करतोय गावदेवी झिराड विरुद्ध गावदेवी धोकोडे या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण न विलंब करता लगेच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हायचं आहे. नाणेफेक खूप महत्त्वाची आणि टायमिंगमध्ये आलात तर कुठलीही पेनल्टी आपल्याला दिली जाणार नाही आहे. गावदेवी झिराड विरुद्ध गावदेवी धोकोडे. कोणाला? कमलेश कोहली. कमलेश कोहलीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा एकदा राजेश थले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक होतं विकेटसाठी. आता षटकारासाठी आले कमलेश कोहलीला. राजेश थले अर्थात कोलगाव गावचे ते दानशूर आणि धनवान व्यक्ती आहेत, प्रेमी आहेत क्रिकेट आणि त्याचबरोबर मित्र आहेत कमलेश कोहलीचे. त्यांच्याकडून पारितोषिक. आणखीन एक पारितोषिक येते ऋतुज राजू म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक येतं. ऋतुज राजघरत कॅच घेतला तर 200 रुपये, 500 रुपयाचं पारितोषिक आलं बघा. ऋतुज आणि त्यानंतर निमिष अशा दोन्ही बंधूंकडून हे पारितोषिक आणणार आहे. ते राजघरत एक मैदानात असणारा हा फिल्डर आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याच्यासाठी हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जातोय. अर्थात मी राजेश पाटील आणि शरद पाटील यांचं कौतुक नक्कीच करेन, कारण सलग आजचा हा त्या ठिकाणी आपण बघतोय 4था मॅच अंपेरिंग करताना या तप्त उन्हात. तसं पाहता तप्त ऊन म्हणता येणार नाही, कारण गेल्या वर्षीच्या मानाने कमी उष्णता आज मकर संक्रांतीच्या शिकाला आहे हे मी मगाशीच म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांची कामगिरीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. सलग 4 मॅचमध्ये पंचांची कामगिरी या ठिकाणी करताना आपल्याला ते बघायला मिळत आहेत. बोलूया मकर संक्रांती चषक 2026 49 वर्ष. कुठेही जाऊ नका, पात्रा मकर संक्रांती चषक कोलगाव अलिबाग येथील ही चषक 49 वर्ष आहे आणि हे पाहत आपण जरूर बोलूया या नवीन सत्राकडे, दुसऱ्या इनिंगकडे. पुनश्च एकदा आपण ऐकूया एक गोड आवाज अर्थात निनाद कदम यांचा. धन्यवाद संजय सर. अमरदीप युवक क्रीडा मंडळ कोळगाव आयोजित मकर संक्रांती चषक 2026 स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुपारच्या सत्राचा खेळ आपण पाहतोय, जिथे एका बाजूला गावदेवी रांजणपाडा संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ते म्हणजे अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव सासवडे संघाला पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. त्यानंतर दुसऱ्या सत्राकडे सेकंड इनिंगकडे आपण वळतोय, जिथे 50 धावांचं टार्गेट आहे. पहिला चेंडूवर पाहतोय रोहन पाटील गोलंदाजीसाठी आला. या चेंडूवरती पण पाहतोय बॅकफुटला जो चेंडूला टॅप केला, जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल 2 धावा घेण्याची संधी मिळते. तिथे आपण पाहिलं क्षेत्ररक्षक तैनात आहे, तितकासा चप्पळ चालाक पाहायला मिळत नाहीये. जर तिथे क्षेत्ररक्षक चप्पळ आणि चालाक असेल तर मात्र इथे 2 धावा रोखण्याची संधी उपलब्ध झाली असती. आणि या मैदानात आपण पाहिलं ना तर बऱ्याच वेळेला एकेरी दुरी धावांनी चांगली धावसंख्या रचली जाऊ शकते. हे बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय. रोहन पाटीलचा पुढचा चेंडू, यावेळेसचा चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला 25 धावांचे एक आकर्षक खेळ नाबाद केल्यानंतर आपण पाहतोय रोहन पाटील पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय. रोहन रोहिदास पाटील हा खेळाडू आपण पाहतोय. अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये हे देखील एक महत्त्वपूर्ण नाव. यावेळेस चांगला चेंडू शेवटच्या क्षणामध्ये चेंडूला पाहिलं लॉंगॉनच्या दिशेला
खेळून काढलं जात आहे. कमलेश कोळी आपण पाहतोय. दोन्ही खेळाडूंकडे पाहिलं बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे आणि बऱ्याच स्पर्धांमध्ये बऱ्याच संघांसाठी खेळलेले खेळाडू आहेत. ॲज अ आयकॉन म्हणून देखील या खेळाडूंनी चांगली कारकीर्द दाखवलेली आहे. मग रोहन असेल त्याचबरोबर कमलेश. अंश आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. खेळाडू मित्रांनो, माझी विनंती आहे मित्रांनो, आपण शफलचा जो नियम आहे ना त्याची पूर्णतः माहिती करून घ्या पंचांकडून. बऱ्याच वेळेला आपल्या नियमाची माहिती नसते आणि त्यानंतर आपण दाद मागता की पण चेंडू वाईट तर नव्हता ना. आणि हे तर चित्र पण खूप बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे मैदानात. मग क्रिकेट, टेनिस क्रिकेट असो किंवा लेदर क्रिकेट, जेव्हा बॅटर बीट होतो त्यानंतर त्याला वाटतं की हा चेंडू खेळण्याच्या मध्ये बाहेरचा होता, हा चेंडू वाईटच होता आणि तो पंचांकडे दाद मागतो. तेच चित्र आपण पाहिलं या चेंडूवर. आत्तापर्यंत 4 चेंडू झालेत किंवा 3 धावा रोहननी खर्च केल्यात. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय काहीसे एक्स्ट्रा करण्याच्या प्रयत्नात चेंडू आपण पाहतोय डाव्या शीच्या बाहेर जाणारा वाईडचा इशारा येतोय. यश विश्वास इथे मी कौतुक करेन, तितकासा सरावात नाही आहे मात्र तरी एक चांगलं यष्टीरक्षण त्याच्या माध्यमातून या सामन्यादरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या झालेली एकूण 4 धावा. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. चेंडू एवढा चांगला होता की फलंदाज नक्की खेळण्याचा प्रयत्न केला की बॅट वाचवण्याचा प्रयत्न केला हेच समजत नाही आहे. अंशला आज बढती देण्यात आलेली आहे, सलवरच्या भूमिकेत आला आहे. मात्र ज्या पद्धती तो खेळतो तितकासा कॉन्फिडंट पाहायला मिळत नाही आहे. कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आपल्याकडे असणं खूप आवश्यक आहे, तरच आपण कोणत्याही ध्येयाला सामोरं जातो. पुढे सरसावर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. आपल्या फॉलोथ्रूमध्ये एक चांगला झेल टिपला जातोय आणि इथे गोल्डन डकचा शिकार होतोय तो म्हणजेच अंश दर्शन वाकडे. आपण पाहिलं तर 3 चेंडू त्यांनी निर्धाव घेऊन काढले, 2 चेंडू निर्धाव घेऊन काढले आणि त्यानंतर 3 चेंडू निर्धाव घेऊन काढल्यानंतर आपण पाहिलं तो इथे 0 धावसंख्या होती. धावांचा भोपाळ न फोडता तंबूच्या आशाला माघारी परतलाय. सर अजून एक पारितोषिक आले बघा. फोनवरती कॉल आला होता. संतोष पाटील आहेत या ठिकाणी या फिल्डिंग करत आहेत आणि त्यांच्यासाठी एक पारितोषिक आलं आहे. प्रसाद म्हात्रे हे कोलगावचे त्यांचे प्रिय मित्र आहेत आणि त्यांनी पारितोषिक आलं. एक झेल पकडला तर 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. संतोष पाटील यांच्यासाठी आहे. न्यू बॅटरवर पाहतोय प्रेमनाथ फलंदाजीसाठी येतोय. प्रेमनाथ विषय नक्कीच खेळाडू मित्र मी सांगू इच्छितो. यंदाच्या हंगामात आपण पाहिलं तर फुलदी क्रीडा मंडळ शासन आयोजित स्पर्धेमध्ये एका सामन्यात सामना जिंकण्यासाठी अंतिम षटकात 30पेक्षा जास्त धावांची आवश्यकता होती आणि अंतिम षटकात त्या धावा या फलंदाजाने पूर्ण केल्या होत्या. याच्यावरून त्याची आक्रमकता काय हे सामन्यादरम्यान, स्पर्धेदरम्यान बऱ्याच लोकांनी पाहिले आणि आज यूट्यूबच्या माध्यमातून त्याचा खेळ देखील पाहायला मिळेल. मात्र समोर काय आहे तर समोर एक असा गोलंदाजी क्रम आहे ज्याच्याकडे नेहमीच वैविध्यपूर्ण गोलंदाजी क्रम म्हणून ओळखला जातो असा गावदेवी रांजपाडा संघ, जिथे रोहन पाटीलने एक कंजूस षटक हाताळलं. आपल्या पहिल्या षटकात केवळ 4 धावा दिल्या आणि एक विकेट प्राप्त केली, आपल्या संघाला ब्रेक ठेवून दिला. आणि त्यानंतर या संघातील अजून एक असा गोलंदाज ज्याच्या नावावर कित्येक हॅट्रिक्स आहेत, कित्येक निर्धाव षटक आहेत, असा मीरज घरत येतोय. पहिला चेंडू वेगवान चेंडू आपण पाहतोय, भन्नाट वेगाने चेंडू टाकला जातोय. नक्कीच मी सांगायला आवडेल मला आज मीरज खरत मैदानात दिसतोय आणि त्याचा रेकॉर्ड अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात मोठा आहे, ज्याच्या नावावरती एक षटक, 5 विकेट, हॅट्रिक असा आणि तो निर्धाव षटक टाकण्याचा रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहे. असा अलिबाग टेनिस क्रिकेटमधला मीरज खरत. इथे बघा काय घडतंय. पुढच्या चेंडूवरती विकेटचं पतन. कमलेश कोळी सारखा चांगला मोहरा त्यांनी टिपलाय आणि फलंदाज कमलेश कोळी बॅक टू द पॅव्हलियन. सेकंड विकेट गोज डाऊन. दुसऱ्या फलंदाज बाद झाले आणि आपण पाहिलं तर अवांतर धाव आली होती. त्यानंतर आपण पहिलं धावांवरती पूर्णतः रोख लावले. पहिल्या षटकातील 4थ्या चेंडूनंतर अवांतर धाव आली, त्यानंतर 5वा चेंडू निर्धाव, 6व्या चेंडू विकेट. या षटकात पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू विकेट. बघा जिथे विकेटचं पतन होतं ना त्यानंतर फलंदाजी करणं थोडासा सावरण्याचा प्रयत्न करतो. येणाऱ्या नवीन फलंदाजाला आल्यापासून पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळणं तितकंसं सोपं नसतं. म्हणून क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना की पार्टनरशिपला खूप महत्त्व आहे. भागीदारी चांगली होणं आवश्यक आहे, एक प्लॅटफॉर्म सेट करणं आवश्यक आहे. इथे तसं प्लॅटफॉर्म सेट करता येत नाही आहे. श्री अमृतपूरच्या चंद्र सासवणे संघातील फलंदाजांना, मुख्यत्वे सलामीरांना, जिथे आपण पाहिलं कमलेशला असं वाटतं होतं कमलेश एक चांगला खेळ करेल, मात्र तोही इथे निराशा करतोय आणि 0 धावसंख्येवर बाद झाला. दोन्ही सलामीरांची जोडी स्वस्तात तंबूच्या आशाला माघारी परतले. मीरज घरतचा पुढचा चेंडू न्यू बॅटर आयुष साडी आणि इथे आपण पाहतोय एजंट टेकन. फलंदाज आयुष आला काय आणि गेला काय. अजून एक विकेटचं पतन. मीरज घरत ऑन अ फायर म्हणावं लागेल.
आज आपल्या गोलंदाजीने पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघावरती तुटून पडतोय तो म्हणजे गोलंदाज मिरज घरत. नेहमीच आपल्या भेदक गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो. प्रतिस्पर्धी संघ अडचणीत आहे. आता त्या अडचणीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी आपण पाहतोय या दोन्ही खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल. सर्व पडझड ही प्रेमनाथ नाखवा आपण पाहतोय. 9 सेकंड उभा राहून पाहतोय. तर स्ट्राईकवरती न्यू बॅटर सर्वेश आलेला आहे आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच मिरज घरत. सर्वेशला प्रत्येक षटकासाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते म्हणजेच सन्माननीय अक्षय मात्रे यांच्याकडून. मिरज घरत ऑन अ हॅट्रिक. इथे झेल होणार का? नक्कीच होतोय. अजून एक मालाचं तोरा आपण पाहतोय. मिरज घरतच्या नावे हॅट्रिकची सफलता त्याला मिळते. इथे 3 चेंडूवरती 3 विकेट प्राप्त केल्यात मिरज घरतने. ज्या पद्धतीत या गोलंदाजाचं आम्ही कौतुक केलं का केलं ते बघा. गावदेव झिराड आणि गावदेव धोकोडे या दोन्ही संघांना ही अंतिम सूचना आहे. हे षटक पूर्ण होण्याआधी टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मनीष थळे आपण पाहतोय इथे उपस्थित झालेला आहे. गावदेवी झिराड संघाचा कर्णधार. चला गावदेवी धोकोडे संघाचा कर्णधार आपण त्वरित यायचंय. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आलाय. जर आपण लवकर उपस्थित राहिला नाहीत तर या पुढील जी सूचना आपल्याला माझी असेल ती अशी असेल की प्रतिस्पर्धी संघाला टॉस विनर म्हणून घोषित केलंय. याकडे देखील लक्ष द्या. आतिश आलाय फलंदाजीसाठी. यावेळेसचा चेंडू आपण पाहिलं वाडिश लॉंगनला खेळून काढला जातोय. या चेंडूवरती 1 धाव येते. धावांसाठी आता संघर्ष करावा लागतोय. प्रेमनाथ नाखवा याच्यावरती आता सर्वांच्याच नजर लागल्यात कारण या षटकाचा विचार केला तर 5 चेंडू केवळ 1च धाव मिरज घरतने इथे दिलेली आहे. मिरज मिलिंद घरत हा गोलंदाज आपण पाहतोय. गावदेवी रांजपाडा संघातील सर्वात प्रमुख गोलंदाज म्हणून ज्याचं वर्णन केलं जातं. का केलं जातं पहा समोर प्रेमनाथ नाखवा. यावेळेस चेंडू डाऊन द लेग साइड वाईडचा इशारा येतोय बघा. चांगली गोलंदाजी करत असताना असं म्हटलं त्यांना काहीच एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न नेहमीच गोलंदाज करतो. तसाच प्रयत्न इथे केला गेला तो म्हणजे मिरजकडून आणि चेंडू डाव्या शीच्या बाहेर जातोय. वाईडचा इशारा आलाय. अवांतर धावेने धावसंख्या झाली 6 धावा. 50 धावांचं टार्गेट आता मात्र काहीसं मोठं वाटायला लागलंय. आता मात्र काहीसं कठीण वाटायला लागलंय श्री अमृतपूर चषणदेव सासवड संघासाठी. चांगली गोलंदाजी चेंडूला सन्मान दिला जातोय. या चेंडूवरती 1च धाव घेतली जाते. पहिली धाव घेताना तितकीशी वेगाने देखील घेतली जात नाही. जणू काही आधीच ठरवलं होतं या चेंडू 1च धाव घ्यायची आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवायचे. 2 षटकांच्या अखेरीस 50 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय श्री अमृतपूर चषणदेव सासवड संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 4 गडी बाद 7 धावा. 7 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. 12 चेंडूमध्ये 7 धावा. बघा चेंडून एवढ्या धावाही आपल्याला पाहायला मिळत नाही. विकेटच्या कॉलमध्ये बरेच चांगली संख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 फलंदाज बाद केलेले आहेत आणि याचं कारण आपण पाहिलं एक चांगलं सुरुवात केली ती म्हणजे रोहन रोहिदास पाटील या गोलंदाजाने जिने आपल्या षटकात 4 धाव दिल्या विकेट प्राप्त केली. त्यानंतर त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपण पाहिलं नीरज घरतने कंजूस षटक हाताळले ज्याने आपल्या षटकात 3 धावा खर्च केल्या आणि हॅट्रिक देखील संपादित केली. या स्पर्धेतील पहिला हॅट्रिक तो ठरला. गीतेश आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू उजव्या बाहेर. यॉर्करचा चेंडू. बघा अनुभव कशाला म्हणतात. या खेळाडूने बराच काळ क्रिकेट खेळलंय. समोर जरी युवा खेळाडू आहे आक्रमक खेळाडू आहे मात्र त्याला कसं रोखायचं आहे त्याला माहिती आहे. त्याच दरम्यान सन्माननीय संदेश गावण सर देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वळूया मैदानाकडे. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर पुढचा चेंडू घेऊन गीतेश मात्र सज्ज होतोय. या चेंडूवरती 1 धाव सहजता पूर्ण केली जाईल. क्षेत्रक्षी थोडासा अडकताना पाहायला मिळतोय आणि जोपर्यंत चेंडूची फेक तो करते त्या दरम्यान 2 धावा मिळतील. या मैदानात मित्रांनो आपल्या हाती चेंडू आला तर जर आपण चेंडू लगेच रिलीज केला नाहीत त्याचा फायदा बऱ्याच वेळेला फलंदाज उचलताना आपण पाहतो. एकेरी धावचं रूपांतर दुहेरी धाव केलं जातं. हे ऐतिहासिक मैदान आपण पाहतोय भुवनई माता क्रीडांगण. या मैदानावर तब्बल 49 वर्ष दरवर्षी स्पर्धा आपल्या भेटीला येते. मकर संक्रांतीचं औचित्य साधून त्यावेळेस चांगला चेंडू. या चेंडूवर देखील 1 धाव सहजतेने पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला गेला आणि या प्रयत्नावर पाहिलं फलंदाज मात्र यशस्वी झाला. 2 धावा पूर्ण होत आहेत. दुखापत झाली नाही आणि पाहायचं मित्रांनो या 2 धावांनी एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 11 धावा.
तितकासा वेगवान फेक होत नाहीये. क्षेत्ररक्षक थोडासा ढिला आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करताना. दीपक मोरेला पण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षण करताना. थोडीशी चपळी दाखवणं तितकंसं आवश्यक आहे क्षेत्ररक्षणात दीपककडून. यावेळेसचा चेंडू मात्र उजव्याशा खूप दूरवर जाणारा, पंचांचा इशारा तो वाईटचा. गोलंदाजी रणनीती संदेश सरळ स्पष्ट आहे. उजव्याशीच्या बाहेर फलंदापासून चेंडू ठेवायचा. बॅट काढू द्यायची नाही आहे, मोठा स्ट्रोक खेळू द्यायचा नाही, मोठा फटका लगावू द्यायचा नाही आहे. मात्र त्या दरम्यान तो दिशा भरकटतोय आणि त्यामुळेच एक धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 12 धावा. बॅटची आउटसाइड एज अँड टेकन एक मोठा मासा गळायला लागलाय. एक प्राइज विकेट. प्रेमनाथ नाकवा देखील इथे विशेष काही करू शकत नाहीये आणि तो देखील बाद झालाय. गावदेवी रांजपाडा संघातील गोलंदाज एक चांगली कामगिरी फलंदाजी केल्यानंतर ते देखील चांगली कामगिरी करतात आपल्या गोलंदाजी मार्फत. असं म्हटलं जातं ना, जो एक पाया रचला जातो, जसा पाया रचला गेला फलंदाजांकडून, जिथे 25 धावांची आकर्षक खेळी केली ती म्हणजेच रोहन रोहिदास पाटील या खेळाडून, त्यानंतर गीतेश मातेने देखील त्याला तेवढीच तोलामोलाची साथ दिली आणि त्यानंतर गोलंदाजी देखील बहरते ती म्हणजे गावदेवी रांजणपाडा या संघाची. आणि आता मात्र काहीसा पिछाडीवर पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन न्यू बॅटर पण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. आत्तापर्यंत विकेटचा विचार केला तर आत्तापर्यंत विकेटची संख्या 5 फलंदाज बाद झालेत. निम्मा संघ गारद झालाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू फलंदाजीच्या बाहेर शफल होतोय, त्याला फॉलो करण्याचा चेंडू टाकला जातोय आणि त्यामुळे इथे एकच धाव मिळाली. एकेरी धावने आपण पाहिलं तर या षटकातील 5वा चेंडूचा खेळ समाप्त झाला. आपण पाहतोय धावसंख्या एकूण होते 13 धावा. तिसऱ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू आता आपण पाहणार आहोत. तिसरं षटक प्रगतीपथ असताना गीतेशचा हा अंतिम चेंडू. या चेंडूवरती एक धाव इथे सहजरित्या पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जात नाहीये. या एकेरी धावेने आपण पाहिलं या षटकाची सांगता होते 3 षटकांच्या अखेरीस 50 धावांचा पाठलाग करताना काहीसा पिछाडीवर पडलेला आपण संघ पाहतोय. श्री अमृतपूर शिंदे सासवड संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 5 गडी बाद 14 धावा. 14 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 18 चेंडूमध्ये 14 धावा. धावांसाठी केला जाणारा संघर्ष आपण पाहतोय. संत गतीने कासव गतीने आपण पाहतोय इथे धावसंख्या जमवली जाते. आणि आता अंतिम षटकात आपण पाहिलं 6 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूमध्ये 36 धावा म्हणजे इथे इतिहास रचला जाईल तरच या सामन्याचा निकाल बदलेल. 6 चेंडू 36 धावा. कुठेतरी आपण पाहिलं कालची खेळ आपण पाहिले आतिशी खेळी ताकदी मांडवा संघाच्या शुभम प्रमोद दवी या फलंदाजी ज्याने तब्बल 6 चेंडू 6 षटकार ठोकले होते. 45 धावांची खेळी केली होती. तशाच पद्धतीचा खेळ करावा लागेल. आणि स्ट्राईकवर आपण पाहतोय आतिश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी दीपक मोरे. परभणी एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं. पहिला चेंडू डाव्या शीच्या दिशेला येणार आहे. या चेंडूवरती एक धाव इथे नक्कीच मिळेल. 5 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. वेगवान गोलंदाज आहे. पहिला चेंडू पण पाहिलं तर केवळ या चेंडूला आपण पाहिलं चांगल्या टप्प्यावरती टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. काही चेंडूमध्ये नक्की त्याच्या गोलंदाजीमध्ये असलेला वेग आपल्याला पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल. यंदाच्या हंगामात गावदेवी रांजपाडा संघामध्ये चांगली गोलंदाजी करताना त्याला आपण पाहिलंय. दीपकचा षटकातील दुसरा चेंडू. 5 चेंडू आणि 35 धावांचं लक्ष्य. गोलंदाज आपण पाहिलं तर दीपक पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्लोअर 1 चेंडू. गती परिवर्तन आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस. चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली जाते. केवळ वेगवान चेंडू नाही तर चांगल्या पद्धतीत मी स्लोअर 1 देखील एक्झिक्यूट करू शकतोय दाखवतोय दीपक मोरे. 2 चेंडू झाले आहेत. रोशन स्ट्राईक वर 9 सेकंडवर आतिश. यावेळेसचा चेंडू उजव्या दूरवर जाणारा वाईडचा इशारा येतोय. अवांतर धाव इथे नक्कीच मिळते. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या फिरती लढत असेल जिथे एका बाजूला आपण पाहू ते म्हणजेच
चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ असेल तो म्हणजेच गावदेवी झिराड. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला जातोय. खोलो टप्प्याचा चेंडू. या चेंडू देखील बिग हिट, मोठा सोक येत नाहीये. आपण पाहिलं केवळ एकच धाव मिळते. एकही षटकात आत्तापर्यंत मोठा सोक आला नाही, एकही बाउंड्री आली नाही, एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. आणि म्हणूनच धावांसाठी आपण पाहिलं झगडावं लागतंय. धावसंख्या विशेष जमवता येत नाहीये. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. लोअर फुलटॉस चेंडू. इथे या चेंडूवरती एक धाव प्राप्त केली जाईल. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. चार चेंडू झालेले आहेत. गुणलेखकाच्या भूमिकेत आपण पाहतोय सुजय म्हात्रे यांना खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं जातं. 2 चेंडू उरलेले आहेत चौथ्या आणि अंतिम षटकातील. या चेंडूवरती झेल होणार का? झेल टिपण्याची संधी. संतोष इथे झेल टिपलाय. सन्मान्य प्रसाद म्हात्रे यांच्याकडून संतोष पाटील या खेळाडूला नक्कीच कॅश प्राइज जाईल 200 रुपयाचं. त्यांनी पार्श्विक लावलं होतं. जर झेल पकडला तर 200 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल आणि हे कॅश प्राइज काही क्षणातच आमच्यापर्यंत देखील सुपूर्द होईल. विकेट प्राप्त होते गोलंदाज दीपक मोर्याला. परभणी एक्सप्रेस आज गावदेवी रांजपाडा संघाकडून या मैदानात खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 9 शाला फलंदाजीसाठी. चांगला चेंडू. निर्धावनिष्ठ या षटकाची सांगता होते आणि 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. पूर्णतः एकतर्फी झालेला सामना आपण पाहिलात, जिथे फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्रक्षण तिन्ही क्षेत्रामध्ये प्रतिस्पर्धी संघाला डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. ती म्हणजेच गावदेवी रांजपाडा संघाने आणि हा सामना त्यांनी जिंकलेला आहे. तर कमलेश कोळी आपण पुढे यायचंय. कमलेश कोळी आपल्यासाठी कॅश प्राइज आहे ते आपण घेऊन जायचंय.